पक्षाचा कोणी द्यावा, कोणता द्यावा ते त्यांचा अधिकार आहे आणि तसं जानकर साहेब तसे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांची बऱ्याच दिवसापासून परभणीतून लढण्याची तयारी चालू होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या पक्षानं त्यांच्या महायुतीमधल्या घटक पक्षांनी त्यांना ह्या ठिकाणी जागा सोडली असेल, त्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करणं उचित नाही. ही गोष्टीला महत्त्व देत नाही. जिथं माझे संबंध आहेत तर मग ते कुठल्याही समाजाचा असो त्याच्याशी माझी नाळ आहे आणि लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणारा म्हणून माझी ओळख आहे. त्याच्यामुळे लोक मला सगळ्याच समाजातली मानतात आणि ते मला मदत करतील, बस. याच्यापेक्षा काही वेगळं सांगायची गरज नाही. शेवटी माझ्या विरोधात लढणारी जी कोणती महायुती आहे त्यांच्या उमेदवार कोण असावा तो त्यांचा विषय आहे आणि महादेव जानकर साहेबाला मिळाल्या निश्चित त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. एक वैचारिक निवडणुका असतात, त्या विचारावर लढल्या जात असतात आणि लोकसभेची निवडणूक आहे. निश्चित जानकर साहेबाचे आणि आमची लढत चांगल्या प्रकारे होईल आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक होईल. कारण शेवटी राजकारणामध्ये संबंधसुद्धा जोपासायचे असतात, त्यात काही कुठं धुऱ्याचं भांडण नसते कोणाचं. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची निवडणूक परभणीकरांना बघायला मिळेल, यात काही वाद नाही. उमेदवार त्यांच्या महायुतीमधल्या एखाद्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेते येत असतील तर त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. काय वाईट काय आहे त्याच्यात?